आज या ठिकाणी आज हे वेळूवन आहे बघा। इथं भव्य अशी मूर्ती भगवान बुद्धांची काळ्या चुरामध्ये आहे आणि हा तो वेळूवन। हा वेळू म्हणजे वेळूवन याला नाव का ठेवण्यात आलं की हा तो ते जास्त वेळू असायचे आणि भगवान बुद्ध ज्ञानप्राप्तीनंतर इथं राजगिरीमध्ये आले आणि या ठिकाणी त्यांनी प्रथम वर्षाव झाला त्यांचा। हाच तो वेळूवन। हा वेळूवन भगवान बुद्धांच्या काळामध्ये जे जे उपासक जे जे माणूस त्यांच्या संपर्कात आले तो बुद्धाचे उपासक जमले आणि तो आज जगभर सर्व परिचित आहे। बुद्धामुळे त्यांची ओळख सगळी जगभरात पसरली। असे तो या राजगृह नगरीचा राजा भगवान बुद्धांच्या काळामध्ये राजा बिंबिसार हा त्याने तथागतांना भगवान बुद्धांना हा वेळूवन त्यांनी दान केला। हाच तो वेळूवन। वेळूवन नाव असे का ते तो वेळू एकदम खाट जंगल वेळूचं जंगल होतं असा प्रकारचं हे। भगवान बुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी उपासनाला बसायचे। त्यांचा संघ इथं वाढलेला होता आणि प्रथम त्यांची इथं वर्षावर झाला। हाच तो वेळूवन। हा वेळूवन कुठं आहे की राजगिरी यांच्या जवळपासच आहे, जिथं सिद्धार्थ गौतम बुद्ध वरी टेकडीवर तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की सिद्धार्थ गौतम बुद्ध वरत शिखरावर बसले। तिथंशी राजा बिंबिसार त्यांना एका जपानच्या एका गुरुजींनी जे दान केलं होतं तो विश्वशांती स्तूप ते जवळच आहे, कारागृह इथं जवळच आहे आणि याच्या जवळपास जो नालागिरी हत्ती जो तथागताच्या अंगावर देवदत्ताने सोडला होता तो पण इथं त्या विश्वशांतीच्या थोडं खाली आहे आणि तो ढकलून देण्याचा प्रयत्न करतो पण तिथेच आहे। असा हा वेळूवन भव्य अशी सम्राट अशोकाच्या काळात ही मूर्ती बसवण्यात आली। त्या ठिकाणी सुद्धा असे हा इथं कोणी लावलेला आहे बघा। कोणत्या लोकांनी बनवलं महाधामा चित्त हे अवध का उपासता रिचा म्हणजे असं वेळूवन महाविहारा माग हा पूजा 22 फेब्रुवारी हे 2020 बघा कसल्या प्रकारचा हा इथं बांधण्यात आलं। इथं अनेक प्रकारचे लोक येतात, चीन, जपान, सिलोन असे प्रत्येक अशा हे बाहेर देशातले जे कंट्रीतले लोक आहेत ते या धरतीला खूप मोठ्या प्रमाणात श्रद्धा आहे त्यांची। जेवढे तथागतांनी जेवढ्या तृष्णाचा त्याग केला होता म्हणजे कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा, तर एक तृष्णा अशा 40 प्रकारची आहे। आपलं सगळ्या मिळून तिन्ही तृष्णा 108 प्रकारचे आहे। तो तृष्णाचा त्याग केला होता तर त्याचं हे बाहेर देशात लोक एवढं जोपासतात, एवढी श्रद्धा करतात की तो माळ जपतात। 108 वेळ तो माळ जपत असतात आणि 108 वेळ सूर्यनमस्कार करत असतात। तुम्ही बघितलं असेल एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल मी। तर असं ह्या प्रकारचं वेळूवन आहे। जे बुद्धांच्या काळामध्ये जे धार्मिक राज्य होते
जे दान दिलं ते त्या दानामध्ये त्यानं कुठलाही एक रुपया दिला नाही. असं या आपल्या पवित्र बौद्ध धर्मामध्ये दानाला खूप महत्त्व आहे. ते धार्मिक राजे झाले आणि त्याचं आजर अमर नाव राहील. कारण आपणाला तर माहीत नव्हतं. आज 2500 वर्षापूर्वी जे तथागताच्या संपर्कात लोक आले तर त्या लोकांचं आज ते लोक अजरामर राहतील. असं ते दानाला महत्त्व आहे. अशा प्रकारे त्यांनी केलेलं दान आहे. असा हा इथला इतिहास आहे. हा राजगिरी कुठं आहे? बिहार राज्यामध्येच आहे. हा राजगिरीमध्येच आहे. नालंदा जिल्हा आहे. ठीक आहे. जय भीम, नमो बुद्धाय.